ओम नमः शिवाय. राजा पंढरीचा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. श्री शिवलीलामृत अध्याय 2 महिमा शिवरात्रीचा. मराठी कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, महाशिवरात्रीचे महात्म्यही अगाध आहे. या दिवशी अजाणता शिवस्मरण, उपोषण, जागरण वा बिल्वाचरण घडले तर महत्पुण्य फल प्राप्त होते. त्याविषयीची एक कथा सांगतो, ऐका. विंध्य पर्वतावरील एका व्याधाच्या हातून हत्येसारखे अनंत पापे घडली होती. एकदा महाशिवरात्री दिनी तो शिकारीसाठी निघाला असता मार्गामध्ये शृंगारलेले शिवालय व तेथील भाविकांची गर्दी पाहून थांबला. तेथील शिवपूजेचा सोहळा त्याने पाहिला आणि लोकांच्या मूर्खपणाला हसत शिव शिव हर हर असे थट्टेने म्हणत जंगलात प्रवेशला. त्या दिवशी त्याला शिकार मिळाली नाही. उपवासही घडला. सायंकाळी तो एका सरोवराच्या काठावरील बिल्ववृक्षावर चढून सावजाची वाट पाहू लागला. वेळ जाण्यासाठी शिवनाम घेत एक एक बिलपत्र खुडून खाली टाकू लागला. ती पाने ब्रह्मदेवाने त्या झाडाखाली स्थापलेल्या शिवलिंगावर पडत होती. अशा प्रकारे त्याच्याकडून न कळत उपोषण, जागरण, नामस्मरण व शिवाचरण घडून तो पापमुक्त झाला. त्या रात्री प्रथम प्रहरास एक हरीण तेथे पाणी पिण्यास आली. तिला पाहून व्याधाने बाण रोखला. ते पाहून हरिणी म्हणाली, कृपा करून मला मारू नका. मी गर्भवती आहे. बाळांना जन्म देऊन उद्या सकाळी परत येण्याचे मी तुम्हाला वचन देते. तिचे मनुष्यवाणीतील बोलणे ऐकून व्याधाला नवल वाटले. त्याने तिला तिची पूर्वकथा विचारली असता ती म्हणाली, मी रंभा नामक अप्सरा असून हिरण्य नावाच्या दैत्याशी रममाण झाले. शंकराचे भजन पूजन विसरले. म्हणून शिवशापाने मी माझ्या 2 सख्या व तो दैत्य या सर्वांना मृगजन्म मिळाला आहे. 12 वर्षांनी मी पुन्हा स्वर्गात जाईन. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या व्याधाने तिला जाऊ दिले आणि पुन्हा शिवनाम घेत बिल्वपत्रे तोडू लागला. एक एक प्रहराच्या अंतराने पुन्हा हरिणी, एक हरिण व आणखी एक हरिणी तेथे आली आणि आपापली कर्तव्ये करून परत येण्याचे वचन देऊन निघून गेली. अशा प्रकारे व्याधाला जागरण व 4 प्रहरीचे शिवार्चन घडले. सकाळी तो मृगपरिवार व्याधापाशी आला व शावकांसह ते सर्वजण व्याधाला आधी मला मार अशी विनंती करू लागले. ते पाहून व्याधाचे हृदय कळवळले. त्याने त्या सर्वांना नमस्कार केला. तेव्हा त्याला दिव्य स्वरूप प्राप्त झाले. हरिणांनाही मूळचे स्वरूप मिळाले. तेवढ्यात तेथे एक दिव्य विमान आले. त्यात शिवगण होते. त्यांनी व्याधासहित त्या सर्वांना विमानातून शिवलोकी नेले. इथे श्री शिवलीलामृत या कथेचा 2 अध्याय पूर्ण झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.